स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत, हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मासिक पाळीच्या दरम्यान म्हणजेच पिरियडच्या अगोदर किंवा पिरियडच्या नंतर केस धुवावे का, हा खूप मोठा प्रश्न प्रत्येक महिलांना पडलेला असतो. कारण आपल्या घरातील मोठ्या स्त्रिया म्हणजे आपली आई, आपली आजी, काकी, मावशी जे कोणी असेल, ह्या त्याबद्दलचे बरेचसे वेगवेगळे नियम आपल्याला सांगत असतात. आपल्या पण डोक्यामध्ये कधी कधी प्रश्न निर्माण होतो की बघा, आता माझ्या पिरियडची डेट जवळ आलेली आहे, परंतु माझे केस जे आहे ते घामाने खराब झालेले आहेत, तर हे खराब झालेले केस धुवावे की नाही, असा बराच वेळा आपल्याला प्रश्न पडत असतो. बघा, काही गोष्टींमागे सायंटिफिक रिझनसुद्धा असतं. काहीतरी शास्त्रीय कारण किंवा रूढी परंपरा चालत आलेले असतात. हे सुद्धा नियम आपल्याला कधी कधी पाळावे लागतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा, अशा काही परंपरा आहेत, ते वर्षानुवर्ष शतकानुशतकं चालत आलेले आहेत. पुरुष आणि महिलांसाठी बरेचसे असे वेगवेगळे नियम बनवले गेले आहेत. तर त्यातीलच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान कधी केस धुवावे, कधी केस धुवू नये, असा प्रश्न बऱ्याच महिलांना पडलेला असतो. तर बघा, पूजा आणि जीवनशैली व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या कामांमध्ये वेगवेगळे असे नियम बनवले गेलेले आहेत. बघा, हे नियम जे आहेत ते खूप सोपे आहेत आणि ते जर का आपण पाळले तर त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो. त्यापैकीच म्हणजे महिलांनी केस कधी धुवावे, म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान, ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मासिक पाळीच्या दरम्यान आपण धार्मिक कार्य करावे की करू नये याबद्दलचे अनेक व्हिडिओ किंवा माहिती आपण पाहिलेलीच आहे. पाहायला गेलं तर तसा हा विषय खूप मोठा आहे, पण मानणं किंवा न मानणं हे प्रत्येकाच्या मनावरती अवलंबून असते. कारण बघा, काही नियम हे पूर्वीपासून चालत आलेले आहेत, त्याच्यामागे काही सायंटिफिक कारणसुद्धा असते. म्हणून त्या ज्या काही गोष्टी आहेत की बघा, आपण बोलतो की पिरियड्स आल्यावरती देवाजवळ जाऊ नये, पूजा करू नये, किचनमध्ये जायचं नसतं, जेवण बनवायचं नसतं. काही लोक बघा या बाबतीत खूप कडक असे नियम पाळतात, काही लोक पाळत नाही. शेवटी ते प्रत्येकाच्या मनावरती अवलंबून असतं. परंतु त्याबद्दलची काही माहिती आपल्याला आज या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे बघा, मासिक पाळीच्या दरम्यान आपलं शरीर पूर्ण शुद्ध होईपर्यंत मंदिरात किंवा आपल्या पूजाघरामध्ये प्रवेश करू नये. मासिक पाळी संपल्यानंतर महिलांनी केस धुवून अंघोळ करायची असते आणि त्यानंतर आपण देवाची पूजा किंवा धार्मिक कार्य वगैरे करू शकतो. मासिक पाळीच्या दरम्यान केस न धुण्याचा सल्ला दिला जातो. याचं कारण, या काळामध्ये म्हणजेच आपल्याला पिरियड सुरू होणार आहेत किंवा सुरू झालेले आहेत, सुरुवातीच्या 2-3 दिवसामध्ये आपल्या शरीराचं तापमान जे आहे ते गरम असते आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण केस धुतले तर शरीराचं तापमान जे आहे ते थंड होते. कारण बघा, आपण डोक्यावरून अंघोळ करतो त्यावेळेस आपला माथा देखील थंड होतो आणि शरीराचे तापमान कमी होते. आणि बघा, जेव्हा शरीराच्या तापमानात बदल होतो तर त्यावेळेस महिलांना काही त्रास होऊ शकतात. म्हणूनच त्यामुळे सायंटिफिकली जर विचार केला तर केस धुण्यामध्ये या काळात मनाई केली जाते. म्हणूनच पिरियडच्या या काळामध्ये केस धुवू नये असं मानलं जातं. आता यामागे असं अजून एक कारण आहे की बघा, पूर्वीच्या काळी स्त्रिया नदीवर, विहिरीजवळ किंवा तलावामध्ये अंघोळ करायला जायच्या आणि पूर्वी काय व्हायचं की नळाला वगैरे पाणी नसायचं. पिण्यासाठी पाणी वगैरे सुद्धा नदीवरूनच किंवा तलावामधूनच आणलं जायचं. त्यामुळे स्वच्छतेच्या कारणामुळे मासिक पाळीच्या दरम्यानचे ते 4 ते 5 दिवस महिलांनी केस धुवू नये असं म्हटलं जायचं. तर त्यामागचं अजून हे एक कारण आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, धार्मिक काही नियमानुसार अमावस्येच्या दिवशी महिलांनी चुकून सुद्धा केस धुवू नये. या दिवशी जर केस धुतले तर पितृदोष निर्माण होतो, ज्याचा संपूर्ण कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो आणि मग कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते. त्यानंतर आपल्या कुटुंबातील आनंद, तसेच आपल्या कुटुंबामध्ये जे काही समाधान असतं, सुख असतं, ते कमी होतं. आणि एकदा का पितृदोष त्या कुटुंबाला लागला तर त्या कुटुंबातल्या समस्या ज्या आहेत त्या संपत नाहीत.
त्यामुळे खूप अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूनच शक्यतो महिलांनी लक्षात ठेवा, मासिक धर्म असेल त्यातल्या त्यात जर अमावस्या असेल तर अजिबात केस धुवू नये. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे महिलांनी पौर्णिमा, एकादशी किंवा कोणत्याही व्रताच्या दिवशी केस धुवू नये. जर तुमचं व्रत वगैरे आहे, तुम्हाला उपवास वगैरे करायचा आहे, तर त्याच्या 1 दिवस अगोदर तुम्ही केस धुवायचे आहेत. जसं की समजा उद्या गुरुवार आहे, गुरुवारी माझा उपवास आहे, तर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी केस धुवू शकता. पण गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केस अजिबात धुवायचे नाहीत. म्हणजेच काय, तर कोणत्याही शुभतिथीच्या 1 दिवस अगोदर केस धुणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. यानंतर बघा, महिलांनी मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी केस धुणं टाळलं पाहिजे. असं मानलं जातं की या 3 दिवशी कोणत्याही महिलांनी जर केस धुतले तर माता लक्ष्मी तिच्यावरती नाराज होते आणि घरामध्ये दारिद्र्य येते. कारण घरातील स्त्री ही एक अत्यंत महत्त्वाचा घटक असते. त्यामुळे या 3 दिवशी घरातील स्त्रीने अजिबात केस धुवू नये. यानंतर बघा, सूर्यास्ताच्या वेळी देखील केस धुणं टाळलं गेलं पाहिजे. बऱ्याचशा स्त्रियांना बघा सवय असते किंवा बऱ्याचशा स्त्रिया ह्या वर्किंग वुमन आहेत, त्यामुळे सकाळी त्यांना वेळ मिळत नाही. दिवसभर कामातून थकून घरी आल्यानंतर घाम आलेला असतो, पूर्ण शरीर थकलेलं असतं, त्यामुळे आपण संध्याकाळी अंघोळीला जातो. पण अंघोळ करणं एक वेळ ठीक आहे, परंतु सूर्यास्ताच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी केस धुवू नये. असं केल्यामुळे त्या घरामध्ये कलह, आजार वाढतात आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये गैरसमज वाढतात. प्रेमाची भावना जी आहे ती कमी व्हायला लागते. परिणामी त्या घराची आर्थिक स्थिती जी आहे ती ढासळायला लागते किंवा संपत्ती जी आहे ती कमी व्हायला लागते. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी देखील संध्याकाळी केस अजिबात धुवू नये. त्यानंतर बघा, आपला पती काही कामासाठी किंवा शुभ कामांसाठी बाहेर जात असेल तर त्यावेळी देखील केस धुवू नये असं म्हटलं जातं. कारण पतीला त्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणजेच काय, तर ग्रहांचा अशुभ परिणाम व्हायला लागतो. त्याच्यामुळे या ज्या काही घटना आहेत त्या घडत असतात. त्यामुळे महत्त्वाच्या कामासाठी जाताना अजिबात केस धुवू नये. आता तुम्ही म्हणाल की सगळ्यात शुभ दिवस कोणता? जर महिलांनी केस धुवायचे असतील तर शुक्रवार हा अतिशय शुभ दिवस आहे. शुक्रवारी महिलांनी केस धुतल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न होत असते. शुक्रवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे केस धुण्यासाठी. त्यानंतर मासिक पाळीचं जर आपण बोलायचं म्हटलं तर मासिक पाळीच्या 5व्या दिवशी प्रत्येक महिलेची वेगवेगळी अशी मासिक पाळी असते. कोणाला 3 दिवस येते, कोणाला 4 दिवस येते, कोणाला 5 दिवस मासिक धर्म चालू असतो. तर आपल्याला आपलं स्वतःचं माहीत असतं. आपल्याला जर माहीत आहे की 3 दिवसच आपल्याला मासिक धर्म राहतो, 4थ्या दिवसानंतर मासिक धर्म आपला बंद होतो, तर त्या दिवशी आपण केस धुतले पाहिजेत. मासिक पाळीच्या दरम्यान केस का धुवू नये हे मी तुम्हाला पूर्वीपासून जे काही नियम लागू आलेले आहेत ते सांगितलेले आहेत. सायंटिफिक रिझनसुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे. म्हणूनच मासिक पाळी पूर्णपणे संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला केस धुवायचे आहेत आणि मग आपण पूजा वगैरे जे काही देवाच्या गोष्टी, धार्मिक कार्य आहे ते करू शकतो. तर बघा, हे काही महत्त्वाचे जे नियम आहेत ते तुम्ही पाळले तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये याचा खूप चांगल्या प्रमाणावरती लाभ होऊ शकतो. मासिक धर्म हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामधील न टाळता येणारा एक भाग किंवा गोष्ट आहे असं म्हटलं जातं. तर यामुळे या बाबतीत काही नियम जर आपण पाळले तर आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही. तर बघा, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. ही माहिती जी तुम्हाला मी सांगितली ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओचं इथेच एंड करते. अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा उद्या नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.